ओम नमः शिवाय. आज आपण इथे आलेलो आहे साताऱ्यातील पांगारे एक छोटंसं गाव आहे सज्जनगडाच्या मागच्या बाजूला आणि तिथे हे प्रसिद्ध आणि एक शिवमंदिर आहे. खूप छान आणि गुपित रहस्य असणारे हे शिवमंदिर आपण बघूया. हे बघा इथे मठ हे आहे जिथे की गगनगिरी महाराजांची तपस्या ते इथं राहत होते आणि या ठिकाणी जवळच एक छोटंसं शिवमंदिर आहे. तुम्ही हे धार्मिक ठिकाण म्हणून इथे राहायला फिरायला एक एन्जॉयमेंट म्हणून तुम्ही येऊ शकता. इथं वेगवेगळ्या प्रकारची होम हवन करून लोक जातात. हे बघा हे असं खूप छान मंदिराच्या शेजारी बसण्यासाठी फिरण्यासाठी खूप सारी निसर्गरम्य ठिकाणं आहे. इथे मठही आहे. थोडीशी पाण्याची कमतरता आहे त्यामुळे तुम्ही येताना तुमच्यासाठी पाणी तुम्हाला लागणारा आहार इथे घेऊन येऊ शकता. हे असं शिवमंदिर आहे. सुंदर अशी शिवजींची इथे पिंड आहे. इथं जप साधना खूप चांगल्या प्रकारे करतात लोक. होम हवन करण्यासाठी लोकांची इथं येण्यास चांगले कार्य चालतात आणि आम्हीही इथे येऊन दर्शन घेतलं. आणि ही खूप लांब नाही आहे. सातारमधून एक 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे. सज्जनगडापासून एक 3-4 किलोमीटर अंतरावर हे असं शिवमंदिर प्राचीन काळातलं आहे. कदाचित माझ्या माहितीप्रमाणे हे पांडवकालीन मंदिर आहे. पांडवांनी ज्यावेळेस त्यांना राहण्यासाठी त्यांना साधना करण्यासाठी जी जागा शोधली होती किंवा तयार केली होती ती ही ठिकाणं आहे. सह्याद्रीच्या रांगांच्या पर्वतांच्या दिशेलाच आणि रस्त्यातच मध्ये हे छोटंसं मंदिर. शेजारी पांगारी गावातून काही लोकांनी ह्याची खूप छान देखभाल करून त्याला असं प्रोटेक्शन म्हणून साईडला असं पत्र्याचे शेड केलेलं आहे मंदिर आकारामध्ये. आणि ही अशी जागा आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने फिरण्यासाठी. तुम्ही इथं येऊन क्रिकेट अशा प्रकारचा खेळ खेळून एक फॅमिलीबरोबर धार्मिक ठिकाणी एन्जॉयमेंट करू शकता. आणि हे असं लोकांनी केलेली शेतीच्या माध्यमातून ही पुनर्करणासाठी त्यांनी ही राहिलेली जागेमध्ये जाळलेली काही गवत आहे ही अशी आहे. तर कसं वाटलं हे शिवमंदिर हे आम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.